नमस्कार, मी जीएसटी कन्सल्टंट प्रकाश पाटील। आज आपल्याकडे प्रतीक इंजिनिअरिंगच्या मॅडम आलेल्या आहेत, ज्या जीएसटी कंप्लायन्सचं काम बघतात। त्यांना जीएसटी मध्ये ई-वे बिल काय आहे याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे। सो आज आपल्या बरोबर त्या जॉईन झालेल्या आहेत, तर आपण सुरू करूया। त्यांना काय माहिती हवी आहे ई-वे बद्दल ते जाणून घेण्यासाठी। येस मॅडम। सर नमस्कार, आम्ही इंजिनिअरिंग प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतो। जेव्हा मटेरियलची मूवमेंट होते तेव्हा ई-वे बिल बनवताना अनेक शंका येतात। ई-वे बिल बद्दल जर तुम्ही सविस्तर माहिती दिली तर जीएसटी कंप्लायन्स मध्ये हेल्प होईल। नक्कीच मॅडम, काय जाणून घ्यायला आवडेल तुम्हाला ई-वे बिल बद्दल? आणि ई-वे बिल तुम्ही जसे जर तुमच्याकडे काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर तुम्ही ते स्पेसिफिक प्रश्न आम्हाला विचारू शकता। सर ई-वे बिल म्हणजे काय? आता ई-वे बिल म्हणजे काय, तर त्या ई-वे बिल एक इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट आहे जे आपल्याला गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती बनवावं लागतं। जे जिथे कुठे मटेरियलची मुवमेंट असते आणि त्या मटेरियलची व्हॅल्यू एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर आपण मटेरियल मुवमेंट करतोय आणि त्या मटेरियलची कन्साइनमेंट व्हॅल्यू जर 50,000 रुपयाच्या वरती असेल तर आपल्याला ई-वे बिल कंपल्सरी बनवावं लागतं गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती। आणि त्या ई-वे बिल मध्ये दोन पार्ट असतात, पार्ट ए आणि पार्ट बी। पार्ट ए मध्ये सप्लायरचे डिटेल असतात, त्याबरोबर रिसिपियंटचे पण डिटेल म्हणजे कस्टमरचे पण डिटेल्स असतात, आणि पार्ट बी मध्ये हे ट्रान्सपोर्टरचे डिटेल्स असतात। तुम्ही आताच कन्साइनमेंट व्हॅल्यूचा उल्लेख केला। सर कन्साइनमेंट व्हॅल्यू म्हणजे काय? आता कन्साइनमेंट व्हॅल्यू म्हणजे मॅडम कसं आहे, रूल जीएसटीच्या व्हॅल्युएशन रूलनुसार जर एखाद्या मटेरियल तुम्ही कोणाला तरी देत आहात तर त्या मटेरियल मध्ये तुमच्या मटेरियलची व्हॅल्यू प्लस त्याचे टॅक्सेस म्हणजे सीजीएसटी असेल, एनजीएसटी असेल किंवा आयजीएसटी आहे किंवा जर कस्टम ड्युटी जर असेल इन केस ऑफ इम्पोर्ट, हे सगळे व्हॅल्यू ऍड केल्यानंतर त्याची व्हॅल्यू 50,000 रुपयाच्या वरती जात असेल महाराष्ट्राच्या बाहेर तर तुम्हाला ई-वे बिल कंपल्सरी बनवावं लागतं। आणि महाराष्ट्रामध्ये ते लिमिट आहे 1 लाख रुपये। ई-वे बिल कधी बनवायला पाहिजे? आता ई-वे बिल बनवण्यासाठी मॅडम गव्हर्नमेंटने काय सांगितलेलं आहे, जेव्हा एखाद्या मटेरियलची मुवमेंट होते ती मुवमेंट होत असताना तुम्ही त्याच्या आधी त्याचं ई-वे बिल बनवायला, म्हणजे बिफोर कमिन्समेंट ऑफ मटेरियल मुवमेंट, तेव्हा तुम्ही ई-वे बिल बनवायला हवं। ई-वे बिल प्रत्येक मटेरियलच्या मूवमेंटवर बनवायला पाहिजे का? ऍक्च्युअली तसं नाहीये। गव्हर्नमेंटने काही लिस्ट दिली आहे, त्या जसं एखादा हाऊस होल्ड मटेरियल आपण मुवमेंट करतोय त्यावेळेस आपल्याला ई-वे बिल बनवायची गरज नाहीये। पर्सनल मटेरियल मुवमेंट करतोय तेव्हा ई-वे बिल बनवायचं नाहीये। किंवा एखादं नॉन मोटराइज व्हेकल असेल, जसं हँड कार्ट आहे वगैरे, त्यांनी जर आपण मटेरियलची मुवमेंट करत असेल त्यावेळेस आपल्याला ई-वे बिल बनवायची गरज नाहीये। ई-वे बिल नक्की कोण बनवतं? हा, खूप महत्वाचा प्रश्न विचारलात मॅडम तुम्ही। ई-वे बिल जसं मी तुम्हाला सांगितलं की ई-वे बिल आपल्याला कधी बनवायला पाहिजे, 50,000च्या वरती जर मटेरियलची व्हॅल्यू असेल, कन्साइनमेंट व्हॅल्यू, तर आपल्याला ई-वे बिल बनवायला पाहिजे। पण ई-वे बिल कोणी बनवायला पाहिजे हे देखील गव्हर्नमेंटने व्हेरी क्लिअर लिहिलेलं आहे लॉ मध्ये। पर्सन हु इज कॉझिंग मुवमेंट ऑफ मटेरियल, म्हणजे जो व्यक्ती त्या मटेरियलच्या मुवमेंटसाठी जबाबदार आहे तो सप्लायर, म्हणजे जो मटेरियल पोर्ट देतो, रिसिपियंट किंवा सप्लायर किंवा रिसिपियंट जो कोणी त्याच्या मटेरियलच्या मुवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल असेल त्यांनी ई-वे बिल जनरेट करायला पाहिजे। नाहीतर ट्रान्सपोर्टरनी तर ई-वे बिल कंपल्सरी जनरेट करायला पाहिजे। आणि पार्ट ए आणि पार्ट बी त्या कन्साइनमेंट ई-वे बिलचे कम्प्लीट असायला हवे। ई-वे बिल जनरेट करणं अनिवार्य आहे का? नाही बनवलं ई-वे बिल तर काय? जर नाही इश्यू केलं ई-वे बिल तर? आता मॅडम, ई-वे बिल बनवायला पाहिजे हे कंपल्सरीच आहे, आपल्याला ऑप्शन नाही। आणि जर तुम्ही ई-वे बिल बनवलं नाही तर जर गाडी तुमची रस्त्यामध्ये पकडली गेली तर तुम्हाला 10,000 फाईन किंवा त्याच्यामध्ये जो टॅक्स ऍप्लिकेबल आहे मॅक्सिमम अमाऊंट 10,000 किंवा जो टॅक्स ऍप्लिकेबल आहे त्या इन्व्हॉइस मध्ये ते तुम्हाला भरावं लागेल। दुसरं, तुमचं मटेरियल देखील डिटेन किंवा सीज होऊ शकतं जर त्याचं व्हॅलिड ई-वे बिल नसेल तर। ई-वे बिल बनवणे कंपल्सरी आहे का जेव्हा एखादा अनरजिस्टर्ड सप्लायर मटेरियल सप्लाय करत आहे? हा, आता ई-वे बिल
आपण कोणी बनवायला पाहिजे, कधी बनवायला पाहिजे, त्याचे काय रेट्स आहे, व्हॅल्यूज, थ्रेशोल्ड लिमिट आहे, हे सगळे आपण पाहिजे. पण जर समजा तुम्ही एखादं मटेरियल एखाद्या अनरजिस्टर्ड सप्लायर कडून घेताय आणि तुम्ही रजिस्टर आहात, तर बिंग अ रिसिपियंट तुम्हाला एक कंपल्सरी ई-वे बिल बनवायला पाहिजे. जर त्याची व्हॅल्यू 50,000च्या वरती असेल, तुम्हाला ऍज अ रिसिपियंट म्हणून कंपल्सरी त्याचं ई-वे बिल बनवायला पाहिजे. अजून एक प्रश्न सर, जर ई-वे बिल बनवल्यानंतर मटेरियल ट्रान्सपोर्ट नाही झाले तर ई-वे बिल आपण कॅन्सल करू शकतो का? हो, नक्कीच मॅडम. जर आपण ई-वे बिल बनवलंय आणि मटेरियलची मुवमेंट झाली नाही तर आपण ई-वे बिल कॅन्सल करू शकतो, पण त्याचा टाइम लिमिट आहे 24 तास. जर 24 तासामध्ये ते मटेरियल मुवमेंट नाही झालं तर तुम्ही ई-वे बिल कॅन्सल करू शकता. पण ते ई-वे बिल जर गव्हर्नमेंट ऑफिसरनी व्हेरीफाय नसेल केलं तरच तुम्ही ते कॅन्सल करू शकता. जर त्यांनी ते वे बिल 138B मध्ये जर व्हेरीफाय केलं असेल तर तुम्ही ते ई-वे बिल कॅन्सल करू शकत नाही. ई-वे बिलची व्हॅलिडिटी काय आहे? आता ई-वे बिलची व्हॅलिडिटी मॅडम प्रत्येक वेळेस मटेरियल मुवमेंट ज्यावेळेस करायचं असतं तर पहिल्या 200 किलोमीटरसाठी 1 दिवसाची व्हॅलिडिटी आहे आणि परत ऍडिशनल 200 किलोमीटरसाठी ऍडिशनल 1 दिवसाची व्हॅलिडिटी असते ई-वे बिल मुवमेंटसाठी. व्हॅलिडिटी एक्सटेंड होऊ शकते का? जनरली नाही, ई-वे बिलची व्हॅलिडिटी एक्सटेंड होऊ शकत नाही, पण इन एक्सेप्शनल केसेस कमिशनर ते एक्सटेंड करू शकतात किंवा जर एखाद्या ठिकाणी मटेरियल मुवमेंट करणं डिफिकल्ट असेल त्यावेळेस ट्रान्सपोर्टर ऍडिशनल ई-वे बिल बनवू शकतात इन एक्सेप्शनल केसेस. सर, आपण ई-वे बिल मॉडिफाय करू शकतो? नाही मॅडम, ई-वे बिल मॉडिफाय करणं पॉसिबल नाहीये, कारण त्याचे प्रोव्हिजन अजूनपर्यंत अशी नाहीये की ई-वे बिल मॉडिफाय आपण करू शकतो. नाही. थँक्यू सर. आज आम्हाला ई-वे बिल संदर्भात बरंच काही शिकता आलं. खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज जर आमच्यामुळे तुम्हाला काहीतरी शिकता आलं हे आमचं अहोभाग्य आहे. तुम्हाला जीएसटीशी संबंधित कोणत्याही विषयावरती काही जाणून घ्यायचं असेल तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कधीही संपर्क करू शकता. मी प्रकाश पाटील, तुमचा मित्र, जीएसटीचा पेन किलर.